नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महा डीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि एकदम खास कॅप ऍडमिशन प्रोसेस 2025. आता तुम्ही म्हणताल की सर कॅप ऍडमिशन प्रोसेस 2025 हा थंबनेल तर तुम्ही टाकलाय, मग याच्यामध्ये नेमकं कंटेंट आहे काय? आता बघा की ज्यांची 12वी झाली त्यांना सीईटी, वेगवेगळ्या प्रकारचे सीईटी दिल्यात, ज्याच्यामध्ये आता मी 12वीच नाही तर 12वी ग्रॅज्युएशन याच्या संदर्भात सगळं बोलणार आहे याच्यामध्ये. जसं की एखाद्याला बीएड ऍडमिशन घ्यायचंय, एखाद्याला इंजिनिअरिंगला जायचंय, एखाद्याला पॉलिटेक्निकला जायचंय, एखाद्याला फार्मसीला जायचंय, तर याच्यासाठी गव्हर्नमेंटनं वेगवेगळ्या सीईटी घेऊन वेगवेगळ्या ऍडमिशनची प्रोसेस चालू केलेली आहे. आता नेमकं आपल्याला माहित नसतं की नेमकं ही प्रोसेस आहे कशी, आणि जेव्हा पहिल्या वेळेस आपण हे ऍडमिशन प्रक्रियेमधून जात असतो तेव्हा याच्या संदर्भातल्या बारीक सारीक गोष्टी माहित नसतात, आणि याच्यामुळे काय होतं की आपले ऍडमिशन घ्यायला येते अडचण. मग ही अडचण तुम्हाला येऊ नये त्याच्यामुळे हा स्पेशल व्हिडिओ, आणि याच्यामध्ये सगळे तुमचे डाऊट्स, सगळ्या अडचणी क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महा डीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलच्या दोन्ही पण लिंक दिल्यात, याच्यामुळे नवीन येणारा व्हिडिओ मिस होणार नाही आणि तुम्ही अपडेट राहतात. चला सर्वप्रथम पहा, आपण cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती आलेलो आणि याच्यामध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की कॅप 2025 आणि 26 याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक प्रवेश आपण घेऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. आता अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मध्ये तुम्हाला इथं LLB 3 वर्ष, 5 वर्ष, बीएड, बीपीएड आणि बीएड एमएड इंटिग्रेटेड, त्याचबरोबर बीई बीटेक, बीसीए, बी फार्मसी, बी आर्किटेक्चर, BHMCT, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग वर्किंग प्रोफेशनल, DSP डायरेक्ट सेकंड इयर फार्मा, बी प्लॅनिंग, बी डिझाईन आणि बी फार्मसी, अशा पद्धतीचे ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत. याच्यामध्ये नीट यूजी असेल, BNYC नीट यूजी असेल, BSc नर्सिंग, ANM, GNM, DPN, PHN आणि ऑल इंडिया कोटा आयुष कोर्सेससाठी. तर असे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहेत. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी MBA, MCA, MMS, ME, MTech, M आर्किटेक्चर, MHCT, M फार्मसी, M प्लॅनिंग, MCA, MBA सेकंड इयर, तर या प्रकारचे वेगवेगळे ज्याच्यामध्ये एमएड, एमपीएड हे कोर्सेस येतात. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणताल तर हे कोर्सेस येतात, तर आता याची पुढची प्रोसेस कशी? आता सर्वप्रथम आपण याच्यामध्ये हे जाणून घेतलं की अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये कोणते कोर्सेस येतात, त्याची वेबसाईट सुद्धा तुम्हाला समजली. आता सर्वप्रथम आपण एक वेबसाईट ओपन करूया ज्याचे की ऍडमिशन सध्या सुरू आहेत. तर अशा पद्धतीचा वेबसाईटचा इंटरफेस असतो. तर याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स या सेक्शन मध्ये महत्त्वाच्या तारखा दाखवल्या जातात, या तारखेनुसार याचं सगळं शेड्यूल होत असतं. तर आता सर्वप्रथम पहा की जेव्हा एखादा फॉर्म, जसं की आता मी तुम्हाला पर्टिक्युलर इथं हिंट देत नाहीये, याच्यामध्ये ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात होते. आता ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात झाल्याच्या नंतर आपल्याला एक पर्टिक्युलर चालू आणि शेवटची तारीख दिली जाते. याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरल्याच्या नंतर 2 प्रकारचे ऑप्शन अवेलेबल असतात. कशासाठी? ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. आता तुम्ही विचारताल ई स्क्रुटिनी म्हणजे काय? आता ई स्क्रुटिनी म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा फॉर्म भरला त्यावेळेस तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी ई स्क्रुटिनी म्हणजे तुम्ही भरलेले डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने चेक करण्याची जी पद्धत आहे त्याला ई स्क्रुटिनी म्हणतात. आता याचे फायदे काय की आपल्याला कुठेही आपले कागद घेऊन जाण्याची गरज नाहीये, ऑनलाईन मध्ये ते चेक होतात आणि आपला फॉर्म सबमिट होतो. म्हणजे आपण थोडक्यात त्याला FC व्हेरिफिकेशन म्हणतो किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा म्हणतो. आता त्याच्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन. आता फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे काय की या पद्धतीने न जाता, ई स्क्रुटिनी या पद्धतीने न जाता, आपण आपला फॉर्म भरल्याच्या नंतर त्याचे डॉक्युमेंट, प्रत्येक डॉक्युमेंट जो भरलेला फॉर्म, त्याचबरोबरचे डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट, त्याची एक झेरॉक्स कॉपी, हे सगळे कागद घेऊन ठरवलेल्या फिजिकल स्क्रुटिनी सेंटरला जाऊन हे कागद व्हेरीफाय करणे. आता तुम्ही म्हणताल आपल्याला तिकडे जायची गरज का? कारण काय, तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जी तुम्ही माहिती भरता ती बरोबर आहे का नाही हे चेक करणं एफसीचं काम असतं. त्याच्यामध्ये 2 मेथड सांगितल्यात मी तुम्हाला, ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी. आता फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचे हे पण कळालंय, आणि ई स्क्रुटिनी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन चेक करणं हे पण कळालंय. आता याच्यानंतर पुढची प्रोसेस असते डिस्प्ले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. म्हणजे काय की तुम्ही जो फॉर्म भरलाय याच्यामध्ये तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावात आणि महाराष्ट्र राज्यात बीड जिल्ह्यात याच्यामध्ये तुमचे
येणारा नंबर हा कितवा आहे, त्याच्यानुसार तुमचा कुठले कुठले तुम्हाला त्याच्यामध्ये लाभ भेटले आहेत ते पाहण्यासाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागू केली जाते. परत त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की माझ्या याच्यामध्ये काही मार्क काउंट केले नाहीत किंवा कमी केलेत, तर ह्याच्यासाठी तुम्हाला ग्रीव्हन्स नावाचं एक सेक्शन दिलं जातं, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्यावर ग्रीव्हन्स केलं जाऊ शकतात. इथे तुम्हाला स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर असते डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट. आता फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय की याच्यानंतर तुम्ही जे जे चेंजेस करताल ते तुम्हाला एक ठरवलेल्या तारखेमध्ये फायनल मेरिट लिस्टच्या स्वरूपात दाखवले जातात. त्यानंतर असतं ऑप्शन फॉर्म फिलिंग. आता ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या अगोदर प्रोव्हिजनल कॅप वेकन्सी दाखवतात. वॅकन्सी म्हणजे कुठल्या कॉलेजला किती वॅकन्सी शिल्लक आहेत ते. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी ऑप्शन अवेलेबल करून दिलं जातं. आता ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला हवे ते कॉलेज तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे, पहिलं कॉलेज जे तुम्ही निवडता हे कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागतं. त्यासाठी तुम्ही पहिलं कॉलेज ज्या ऍडमिशन कॉलेजला घ्यायचे तेच तुम्ही टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला इथे एक अलॉटमेंट लेटर लॉग इन मध्ये अवेलेबल होतं आणि ते लेटर डाउनलोड करून त्याची 1000 रुपये फीस भरायची आहे तुम्हाला ऑनलाईन मध्ये. ते लेटर आणि ती पावती त्याचबरोबर सगळे कागद घेऊन ऍडमिशन कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचे. अशा स्वरूपामध्ये तुमचं ते ऍडमिशन होत असतं. इन केस तुमच्या पहिल्या राऊंड मध्ये जर नंबर नाही लागला तर तुम्हाला परत फ्रेश ऑप्शन फॉर्म भरावा लागतो आणि तो ऑप्शन फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचं ऍडमिशन साठी परत त्याची मेरिट लिस्ट त्याचं अलॉटमेंट लेटर जर तुमचा नंबर लागला तर अलॉटमेंट लेटर तुम्हाला अवेलेबल होईल, ते घेऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे. अशा पद्धतीनं एक बेसिक आणि कॅप ऍडमिशन 2025 ची एक प्रक्रिया असते. याच्यामधून आपण अशा टप्प्यानं पुढे जात असतो. आय होप तुम्हाला हे कॅप ऍडमिशन प्रोसेस 2025 ची जी प्रक्रिया आहे ती सविस्तर सगळी समजण्यात आलेली आहे. याच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला या संदर्भात जर तुमची कॅप ऍडमिशन प्रोसेस तुमचं कन्फर्म कॉलेज लागण्याची जी प्रक्रिया आहे ती माझ्या मार्फत जर करायची असेल तर तुम्ही मला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप तुम्हाला दिलेला आहे. टेलिग्राम मध्ये तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता ग्रुपमध्ये किंवा इंस्टाग्रामला सुद्धा डायरेक्ट डीएम करू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.